नमस्कार मंडळी, आपले किचन या मराठी यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे। आज आपण केलेली आहे बोंबलाची चटणी। झणझणीत अशी झालेली आहे आणि गरम गरम बाजरीच्या भाकरीबरोबर आपण खात आहोत। आता याची रेसिपी आपण पाहूया पुढे। गरम गरम बाजरीची भाकरी आणि बोंबलाची चटणी सोबत काकडे आणि कांदा, चवच अनोखी त्याची। पाहूया आपण बोंबलाची चटणी कशी करायची ती रेसिपी पाहूया। चला तर मग आता बोंबलाच्या चटणीला लागणारे साहित्य पाहूया। बारीक तुकडे करून घेतलेले सुके बोंबील, 2 मीडियम कांदे कापून घेतलेले असे, फोडणीसाठी तेल, कोथिंबीर, हिरवी मिरची, लसूण, मीठ आणि हळद। आता आपण ह्याची ओबडधोबड आपण चटणी करून घेणार आहोत आणि रेसिपीला सुरुवात करणार आहोत। हे तापलेले आहे, आपण आता तेल टाकून बोंबील भाजून घेऊया। बोंबील आपले छान कुरकुरे लालसर रंगावर येईपर्यंत भाजून घ्यायचे आहे। तुम्हाला जेवढी चटणी करायची असेल ना तेवढे तुम्ही बोंबील घेऊ शकता आणि त्याला हिरवी मिरची तेवढी टाकू शकता। कोण तिखट जास्त खाणारा असतो, कोण कमी तिखट खाणारा असतो। आपल्याकडे भाजीला काही नसेल तोंडी लावण्यासाठी तर बोंबलाची सुकी चटणी होते। असेच लालसर भाजून तुम्ही मिक्सरवर लाल तिखट टाकून वाटू शकता, लसूण टाकून खूप टेस्टी लागते। आणि ही हिरवी मिरचीची करते, ही तर अजूनच टेस्टी लागते, करून पहा। बोंबीलची लाल चटणी सुद्धा मी लवकरात आपल्या चॅनलवर टाकणार आहे। आता आपले बोंबील छान कुरकुरीत आणि लालसर असे भाजलेले आहेत, आपण काढून घेऊयात। आता त्याच कढईमध्ये आपण तेल टाकून कांदा वगैरे भाजून घेत आहोत। कांदा पण असा मी थोडासा मोठाच कापून घेतलेला आहे। आपला कांदा आता छान लालसर भाजलेला आहे। आपण हिरवी मिरची आणि लसूण वाटलेली चटणी त्यात टाकूया। आपल्याला जेवढं प्रमाण आवडतं तिखटाचं तेवढं आपण करू शकतो। हळद टाकूया 1 चमचा आणि थोडंसं मीठ। मिरचीमध्ये मीठ वाटायला घेतलेलं होतं आणि बोंबील पण थोडे खारे असतात ना। चटणी ही आपली छान परतून झालेली आहे कांद्यासोबत। आता आपण बोंबील टाकून घेऊया। अशा प्रकारे चटणी करून बघा, खूप छान लागते, कुरकुरीत हे लागते। आवडीप्रमाणे आपल्याला तिखट हवं तसं करा। आणि यात खूप सारी कोथिंबीर टाकतोय आपण। आपले 2 मिनिटं चटणी परतून झालेली आहे। आता गॅस बंद करत आहोत। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।